शांतीचा संदेश देणारे तथागत महाकारुणी सिद्धार्थ गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, कर्मवीर बाबा पाटील, छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमतः स्मरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. खरं तर एक 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. माझा मित्र अमित माने मला बोलला की विशाल, आपल्याला ह्या वर्षी जयंतीचं अतिशय सुंदर नियोजन करायचं आहे आणि जरी तू मुंबईला असला तरी तुला इथे यायचं आहे. 2-3 तुझ्या नाव तुला या ठिकाणी मारायचं आहे आणि नियोजन करून द्यायचं आहे. खरं तर मी तर तसं काही विशेष काही नियोजन करून दिलं नाही. आलो 2-3 वेळा मी आलो नाही असं नाही, पण इथली जी मुलं आहेत त्या मुलांनीच इथं अतिशय सुंदरपणे जयंतीचं नियोजन केलं आणि आज आपण या ठिकाणी कार्यक्रम साजरा करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी ज्या वेळेला मला बोलण्याची ज्यावेळेला मला संधी मिळते त्यावेळेला मुंबईमध्ये असेल किंवा वेगवेगळे कॉलेज असतील त्या ठिकाणी ज्यावेळेला मला संधी मिळते त्यापेक्षा सगळ्यात अभिमान मला कुठं वाटत असेल तर तो ह्या जन्मभूमीमध्ये. एक 4 घरं सोडली माझं घर आहे, त्या घरातच माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे इथं बोलण्यासाठी हे जे लहान मुलं आहेत त्यांच्या समोर बोलण्यासाठी मला आनंद मिळतो तो कुठंच मिळत नाही. खरं तर ज्यावेळी मी लहान होतो त्याला आमच्या कोंडाव्याची मला गोष्ट सांगायची. इथले जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना ते माहीत असेल. तर ती गोष्ट अशी होती, साधारणतः 1940-45चा काळ असावा असं थोडंसं वाचन झालेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा जेव्हा मी लिंक लावतो तर 40-45चा तो काळ असावा. आपल्या बौद्ध कॉलनीतील काही महिला मधल्या नदीमध्ये जल काढण्यासाठी गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाडी त्या नदीमध्ये रुजून पडली होती. बाबासाहेबांनी त्यांनी बघितलं, त्यांचा पेहराव बघितला, त्यांच्या लक्षात आलं, त्यांना हाक दिली. त्या महिला प्रत्येक घरातल्या महिला एकत्र त्या ठिकाणी जात होत्या. त्या महिला गेल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाडी ढकलली, बाबासाहेबांची गाडी बाहेर निघाली आणि स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर संवाद करतात. तुमचा पेहराव व्यवस्थित ठेवा, तुमचे कपडे तुम्ही व्यवस्थित करा, मुलाबाळांना शिक्षणासाठी प्रेरित करा, तुमचं खानपान जे आहे ते व्यवस्थित ठेवा. त्या काळामध्ये साधारणतः बेंगळूरच्या आसपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बऱ्याच परिषदा होत असतात. त्यामुळे ह्या गोष्टीला इतिहासामध्ये जरी कुठेतरी पुरवत असेल तर ती एक साक्ष आहे असं मी समजतो. आता त्यानंतरच्या काळामध्ये त्या भूमीचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय संबंध आहे. 1957 ह्या गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना झाली आणि ते स्थापना करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र यशवंत आंबेडकर यांचा पावन स्पर्श त्या गावाला त्या भूमीला झालेला आहे. आणि त्यानंतरच्या काळामध्ये आता हे सर्व माहीत असेल माझ्या वयाची दिवाणी बऱ्यापैकी 2007 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 3री पिढी आनंदराव आंबेडकर या ठिकाणी आले होते की ज्या वेळेला मूर्ती बसवून 50 वर्ष झालेली होती. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जळगाव या गावचा संबंध अतिशय जवळचा आहे. महाराष्ट्रामध्ये भरपूर खेडे भरपूर सिटी आहेत, मात्र जळगावचा संबंध. आणि ज्या वेळेला रात्री मी इथं बघत होतो मुलांचा उत्साह, लेडीज लोकांचा उत्साह किंवा प्रत्येक लोकांचा उत्साह, ती प्रेरणा जी आहे ती प्रेरणा त्या आपल्या पूर्वजांपासून आपल्याला मिळालेली आहे असं मी समजतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सातारचा संबंध फार जवळचा. त्यांचे वडील सुभेदार आणि 1890 च्या काळामध्ये इंग्रज शासनाने GR काढला होता आणि त्या GR नुसार प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रामजी पित्याचे 14वे अपत्य. अगोदरची मुलं शिकली नव्हती, तो GR काढल्यामुळं आणि हेही सुभेदाराचा मुलगा असल्यामुळं ह्यांना शाळेमध्ये बसण्याची परमिशन मिळाली. ती शाळा कोणती होती, फार दूरची नव्हती. सातारा त्यावेळेचं गव्हर्नमेंट हायस्कूल, आताचं प्रतापशाही हायस्कूल राजवाड्यावर आहे. त्या
शिक्षणासाठी ऍडमिशन ही अशी कागदपत्र उपलब्ध आहे. त्यावेळेची परिस्थिती अशी होती की त्यावेळेला एकतर अस्पृश्य वर्गातील कोणताच व्यक्ती शिकत नव्हता, कोणताच मुलगा शिकत नव्हता आणि यांना शिक्षणाची संधी मिळाली. ज्यावेळेला ते शिक्षण घ्यायला वर्गामध्ये गेले तर त्यावेळेला त्यांना वर्गामध्ये आतमध्ये वर्ग खोलीमध्ये प्रवेश नव्हता, कारण तो अस्पृश्य वर्गातील मुलगा होता. जेवायचं झालं तर कोणती मुलं त्यांच्याबरोबर जेवत नव्हती. दुपारच्या वेळेला भिंतीकडे बघत त्यांना जेवण करायला लागायचं. दुसरी गोष्ट, पाणी जर प्यायचं असेल तर त्यांना पाणी मिळत नव्हतं. जर चपरास असेल तर तो चपरासही पाणी देणार, तोही लांबून देणार आणि तो नसेल तर पाणी मिळणार. लहान वयाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घरी येतात आणि आपल्या त्यावेळेला भीमाई त्यांचे स्मारक हातामध्ये आहे. तुम्ही त्या बाजूला गेला तर तुम्हाला ते बघायला मिळेल. त्यांची आईला ती तक्रार करतात की मुलं, आता ते जे मुलं पुरुष अस्पृश्य पाहत होते त्यांचं काही चुकीचं कशाला भाग नाही. ती व्यवस्था कशी होती, अस्पृश्य वर्गातील मुलांवर त्या समाजावर अन्याय करायचा, त्यामुळे ते त्यांची शिकवण कशी होती त्या पद्धतीने वागवत. यांचं बाल म्हण हे घरी जातात आणि विचारतात, रडतात, हे असं का? तर त्याची आई त्यांना एक मुलाचा संदेश देते. आई म्हणते की तू रडू नको, तू लढू नको आणि विद्रोह करून तू शिक्षण थांबवू नको. एकमेव मार्ग आहे, तू आणि तुझा समाज ह्याच्यातून जर तुला बाहेर काढायचं असेल तर शिक्षण हा एकमेव मार्ग आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट आयुष्यभरासाठी लक्षात ठेवली आणि त्या पद्धतीने शिक्षण घेतले. आई त्यांना म्हटली की कोणतं तरी एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला वागणूक मिळेल. बाबासाहेब म्हणतात ते पुस्तक बदललं पाहिजे. मग माणुसकीला कायदा पासणार पुस्तक आहे ते, आणि ते पुस्तक दुसरं पुस्तक होतं नसून ते पुस्तक होतं मनुस्मृती. त्यामध्ये काय व्यवस्था होती, ज्यावेळेला मी अभ्यास केला ही मनुस्मृती कुठून सुरू झाली. पुष्यमित्र शुंग नावाचा राजा याच्यामध्ये होऊन गेला 2500 वर्षापूर्वी. त्याच्या काळामध्ये मनुस्मृतीचं लेखन झालं आणि तेव्हापासून ह्या समाजावर अन्याय होत आहे. तर व्यवस्था काय होती, 2 वर्ग थोडक्यात, उच्चवर्णीय आणि अस्पृश्य वर्ग. अस्पृश्य वर्गाने जन्मत घ्यायचा ह्यांचं गुलाम होण्यासाठी. स्पृश्य जे होते त्यांनी फक्त यांच्यावर गुलामगिरीच लागायची असं त्यामध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला पुस्तक वाचण्याची मुभा नव्हती, पुस्तकाकडे बघण्याची मुभा नव्हती. तुम्हाला जर गावातून जायचं असेल आणि एखादा उच्चवर्णीय समोरून आला तर तुम्हाला तो समोर येतोय दिसतोय, तुम्हाला खाली बसावं लागत असेल. आणि पेशवाईच्या काळानंतर हद्दपार झाला. पेशवाईचा काळ आहे, त्या काळामध्ये तुमच्या गळ्यामध्ये मडका आला, तुम्हाला कुंकात असेल तर मडक्यात होता, तुमच्या पाठीमागे झाडू आला. अतिशय दयनीय अवस्था ह्या समाजाची, अतिशय दयनीय अवस्था. आणि हे घाबरत होते. का घाबरत होते? एखादा पण बोलायला गेला तर त्याची जीभच थांबणार, त्याला धरणार, हातपाय धरून विचार करा आणि कानामध्ये तप्त रस ओतणार. कल्पना आपण करू शकतो की काय परिस्थिती असेल. त्यामुळं गावातच काय तुम्हाला कुठंच प्रवेश नव्हता, तर हे एका बाजूला त्यांचं जीवन व्यतीत करत होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाट्याचा मी तुम्हाला लहानपणीचा प्रसंग सांगितला. आता दुसरा एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. बाबासाहेब आंबेडकर उच्च विद्याभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून शिक्षण घेऊन आल्यानंतरचा प्रसंग आहे. त्यांची आणि बडोद्याच्या गायकवाड महाराजांनी यांना फेलोशिप दिली होती, स्कॉलरशिप दिली होती आणि करार झाला होता की तुम्हाला इथं आल्यानंतर आमच्या संस्थानामध्ये काम करायचं. त्यावेळेला बडोद्याचे गायकवाड महाराज त्यांना सैन्य सचिव, मिलिटरी सेक्रेटरी, आजची IAS, जर तुम्ही कधी जिल्हाधिकारी कार्यालयात गेला, तुम्ही कलेक्टर बघा, पंचायत समितीमध्ये गेला तुम्ही तहसीलदार बघा, त्यांचा रुबाब बघा, ती पोस्ट त्यांना होती. अतिशय शिक्षित व्यक्ती होता. मात्र जरी एवढ्या मोठ्या पोस्टवर जरी असेल तरी सुद्धा यांच्याकडे फाईल लांबून टाकले जात, त्यांना पाणी दिलं जात नसेल, ह्याच्याबरोबर कोणताच माणुसकीचा व्यवहार केला जात नसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
हा विचार बडोद्याच्या गायकवाड महाराजांच्याकडे येतात आणि गायकवाड महाराजांनंतर ती अशी परिस्थिती आहे. गायकवाड महाराज म्हणतात त्यांनी त्यांना फेलोशिप दिलेली असते, हे उच्च शिक्षण घेऊन आलेले असतात. हे बघ हा प्रश्न तुझा आहे, तू खूप शिकलेला आहे, मी एका वेळेला अनेक माणसांना नाराज नाही करू शकत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरं राहण्याची कुठे व्यवस्था झालेली नव्हती, राहायचं कुठं त्या बडोद्यामध्ये. परिस्थिती इतकी बिघडलेली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका पारशी वसतिगृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वेटिंग ऑफ या पुस्तकामध्ये लिहिलेली आत्मकथा मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये म्हणतात पारशी कुटुंबाबरोबर एका छोटं बोललो आणि त्या वसतिगृहामध्ये राहायला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पारशी झाले, बीएचं शिक्षण पारशीतून झालं होतं. इंग्लिश, हिंदी, मराठी, जर्मन अशा 9 भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. 8-9 दिवस राहिल्यानंतर त्या पारशी समुदायातल्या व्यक्तींना समजतं की हा अस्पृश्य वर्गातील व्यक्ती आहे. ज्या वेळेला त्यांना समजतं की दुपारची वेळ झाली असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळं त्यांच्या बॅग पुस्तकं जे काही नंतर सांगितलं सगळं दरवाजाच्या बाहेर टाकलं जातं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं जातं काठी पुराणे घेऊन ते आलेले लोक संध्याकाळपर्यंत जर तुम्ही जर हे जर वसतिगृह सोडलं नाही तर तुम्ही जीवाला मुका. बाबासाहेब आंबेडकरांना काहीच कळत नाही, मी करू काय, मी एवढा शिकून आलेला आहे, माझी ही अवस्था माझ्या समाजाची, माझ्या चिल्ली पिल्ली समाजातल्या लोकांची अवस्था काय असेल, इतका थोर आपण म्हणतो इतिहासकार, राज्यशास्त्रज्ञ, तज्ञ, हा थोर विचारवंत एका बाबळीच्या झाडाखाली बसतो बडोद्यामध्ये आणि ढसा 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 रडतो. करू तर काय करू, ती भूमी आजला संकल्प भूमी म्हणून परिचित आहे. बडोदा गुजरात जर तुम्ही कधी गेलात तर तुम्ही ती बघा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठून येतात आणि मुंबईला रवाना होतात. आता त्याच्या पुढची गोष्ट आपल्या साधारणतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला मुलगा गंगाधर आजारी पडतो. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिक्षण घेत असतात आणि रमाई औषध उपचार करत असते, मात्र त्या उपचाराला काय तो मुलगा प्रतिसाद देत नसतो. जेवढे पैसे असतात तेवढे संपले जातात, कारण डॉक्टर सुद्धा उपचार एकदम करत नव्हता आणि जे उपचार करतील ते डबल टिबल रक्कम मिळते. राजमध्ये घटना मी तुम्हाला सांगतो. रमाईला अत्यंत शेवटच्या क्षणी असं वाटतं की ही गोष्ट आपण बाबासाहेब आंबेडकरांना सांगितली पाहिजे. तार काढतात आणि बाबासाहेब आंबेडकरांना सांगतात की साहेब थोडे बहुत पैसे असतील तर पाठवून द्या. आपला जो मुलगा आहे आपण संपर्क करतोय, आज जाईल उद्या जाईल काय सांगू शकत नाही. पहिल्या महिन्याचा काळ होता तो. बाबासाहेब आंबेडकर स्कॉलरशिप घेऊन परदेशामध्ये शिकवत होते. एक वेळचं जेवण ते करत नव्हते, कुठेतरी बाबाचा तुकडा, कुठेतरी पाण्यामध्ये बिस्किट बनवून ते खात असे. 18 तास अभ्यास त्यावेळेला करत असे आणि अशा वेळेला त्यांना तार येते की आपला स्वतःचा मुलगा मरणावस्थेमध्ये आहे, तुम्ही थोडे पैसे पाठवा. बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. काय करायचं, शिक्षण सुरू समाज दिसतोय पाठवा, कितपत पडेला समाज दिसतोय, तिकडे बघितलं तर मुलगा दिसतोय. आज आपल्या छोट्याशा मुलाला जर थोडंसं खर्चलं, एक बाप म्हणून आपली अवस्था काय होते सर्वांना माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परतीची तार करतात आणि लिहितात, जर मुलाचा मृत्यू होत असेल रामू तर होऊन गंगाधरचा ह्यामध्ये मृत्यू झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकर तिकडून इकडे येत नाही. बरं एकच मुलाला 4 मुलं, हा गंगाधर, इंदू नावाची मुलगी, रमेश आणि राजरत्न, ही 4 मुलं त्यांच्या डोळ्यात देखत केवळ त्यांच्यावर व्यवस्थित उपचार न झाल्यामुळे आणि पैशाची कमतरता असल्यामुळे त्यांच्या देखत 4 मुलं गेली. एकच मुलगा जिवंत राहिला, तो म्हणजे यशवंत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतरच्या काळामध्ये मुंबईला येतात आणि मुंबईला आल्यानंतर दत्तोबा पवार नावाची व्यक्ती असते, त्यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख छत्रपती शाहू महाराजांबरोबर होते. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक दलित वर्गातील व्यक्ती, अतिशय उच्च विद्याभूषित आहे हे समजतं म्हणून 400-450 किलोमीटरचा प्रवास करून 30-35 वर्षाचा होता बाबासाहेबांना भेटण्यासाठी मुंबईला जातात
दादर प्रांतामध्ये जातात आणि बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला काळी करत असतात, दुसऱ्यांमध्ये राहत असतात. त्यांना काय अवघड वाटू नये म्हणून त्यांच्या दूतला वरती पाठवतात, सांगतात की शाहू महाराज भेटायला आले आहेत आणि शाहू महाराज नंतर जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर स्वतःचा फेटा जो असतो डोक्यावर तो फेटा काढतात, बाबासाहेबांच्या डोक्यावर तो फेटा घालतात. त्यांचा यथोचित तसा तोच फेटा फार मोठा दरीचा फेटा होता तो. ज्यावेळेला 1923 साली बाबासाहेब परत एकदा प्रोजेक्ट मागायला होते तर तो फेटा पैसे नव्हते म्हणून साडी म्हणून रामायण घेतला होता. तुम्ही ऐकले असतील मोठ्या गोष्टी. तर तोच फेटा तो शाहू महाराजांनी त्यांना दिलेला होता. शाहू महाराजांचे सुद्धा या समाजावर डॉक्टर बाबासाहेब समाजावर इतके मोठे उपकार आहेत कारण की त्यानंतरच्या काळामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोल्हापूरला घेऊन जातात, मांडव इथं अस्पृश्यांची परिषद भरवतात. त्या ठिकाणी बाबासाहेबांचं पहिल्यांदा व्याख्यान होतं. व्याख्यान झाल्यानंतर शाहू महाराजांना समजतं की या व्यक्तीमध्ये काय आहे. आपल्या समाजाला सांगतो, आपल्या समाजाला ते सांगतात की त्यांना नेता माना, उद्या तुमचा उद्धार केल्याशिवाय हा व्यक्ती गप्प बसणार नाही. आणि एवढ्यावर थांबत नाही तर त्यांना पुढच्या काळामध्ये फेलोशिप देतात. त्या फेलोशिपवर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत भारत असेल, मुकनायक असेल, जनता, समता 1956 साली प्रबुद्ध भारताची वर्तमानपत्र सुरू करण्याच्या त्या मूक नायकसाठी जी मदत झालेली होती ती छत्रपती शाहू महाराजांची मदत झालेली होती. आता त्यानंतरच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर ही परिस्थिती त्यांची होती. इंग्रजांनी बाबासाहेबांना सांगितलं एवढे तुम्ही उच्च विद्याभूषित आहात, आमच्याकडं जजची जागा व्याख्या करा, तुम्हाला नाही ना नोकरी करायची, तुम्हाला डायरेक्ट जज करतो. बाबासाहेब यांची एक पत्नी एक मुलगा जज झाले असते, आयुष्यभर आरामात राहू शकले असते किंवा दुसरा पर्यंत जज होता शेती करायला गेले होते. आपलं कुटुंब उचलायचं आणि डायरेक्ट परदेशात जाऊन सेटल व्हायचं. बाबासाहेब आंबेडकर असं काहीच करत नाही आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला त्यांच्या कृतीतून संदेश आहे. पोटापाण्याचा व्यवसाय नक्कीच करा पण गाडी आणि माडीमध्ये भरपूर ऍड करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाचा विचार करतात, वकिली करतात. शेवटी अस्पृश्यांचा वकील तेही त्यांना त्या ठिकाणी कस्टमर मिळत असतात. थोड्या काळामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करतात. परत तीच अवहेलना त्याच्या वाट्याला येते. सरकारनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवात जी केली लढ्याला ती 1927 साली. त्यांचे अगोदर वेगवेगळी पाक्षिकं वगैरे प्रसिद्ध होती. म्हणजे 1927 रोजी एक मुंबई कायदेमंडळानं जाहीरनामा काढला होता. तो जाहीरनामा होता की सार्वजनिक पाणवठे जे आहे त्या पाणवठ्यावर सर्वांना पाणी पिण्याचा अधिकार. आणि बाबासाहेब आंबेडकरांची त्यावेळेची जी अस्पृश्यांची परिषद आहे ती भरलेली होती महाडे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आपण जमलेलो आहोत, आपण पाणी पिऊया. 2-2.5 हजार वर्षांपासून या समाजाला पाणी मिळत नव्हतं. फार जुन्या गोष्टी आपल्याला माहित नाही, फक्त पाणीच्या 100 वर्षांच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता आपण फार मोठं शिकून सोडून मोठं झालो किंवा आणि काय नाही मला समाजाची गरज आहे काय नाही. समाजाचा बाबासाहेबांचा इतका मोठा त्याग आहे की तुम्ही या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी 14 तळ्याचं पाणी टाकतात. हे महाडच्या लोकांच्या लक्षात येतं की या ठिकाणी अस्पृश्य समाज आलेला आहे आणि महाडचं जे 14 तळ आहे ते त्यांनी वाटवलेलं आहे. आणि यांनी जेवणाची व्यवस्था केलेली असते, भाजी केलेली असते, भात केलेला असतो. हे काटे घेऊन येतात, पहिल्यांदा जेवणामध्ये माती घालवतात. इतकं मागतात त्या समाजातील लोकांना, इतकं मागतात. ह्याच्यातले पण काय तापड डोक्याचे होते. हे पण म्हणजे आपण पण त्यांच्यावर आता माघारी त्यांच्यावर हल्ला करूया. बाबासाहेब तसं आपल्याला काहीच करायचं नाही. बाबासाहेब आंबेडकर हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रक्ताचा एक थेंब न सांडता, कधी कुणाला शिवीगाळ न करता, कधी कुणाला मारहाण न करता युग परिवर्तन केलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर ते ऑलरेडी पॅरिस होते, कोर्टामध्ये जातात, कोर्टामध्ये हा निवाडा घेऊन जातात. मग त्यांची परत ते असे सांगतात की तळ खाजगी आहे, आम्हाला पाहिजे त्यांना आम्ही अधिकार देऊ. दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी जातात त्यावेळेला जमावबंदी अख्ख्या महाराष्ट्रात, मला आपल्या गावातून आपल्या आसपासच्या गावातून सुद्धा महाडला त्यावेळेला लोक गेले होते. पूर्ण महाराष्ट्रातले अस्पृश्यांचे लोक तिथे जमलेले. तर अशा वेळेला जमावबंदीचा
आदेश होतो. आता पाणी प्यायचं की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा पाळतात. त्या ठिकाणी पाणी पित नाही, तलावाला एक दोन राऊंड मारतात आणि त्या ठिकाणी ही जी व्यवस्था आहे, जे पुस्तक आहे, हे पुस्तक मनुस्मृती, त्या मनुस्मृतीचं धरण करतात. आयुष्यभर त्यांनी पुस्तकांचा विचार केला, आयुष्यभर त्यांनी फक्त पुस्तक जगले. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकच पुस्तक जातात आणि ते पुस्तक म्हणजे मनुस्मृती, म्हणजे ते किती विषयाचे पुस्तक असेल त्याचा विचार करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर काळाला मंदिर प्रवेश सत्याग्रह करतात. जर आम्ही जाऊ आम्हाला अधिकार भेटला पाहिजे मंदिरामध्ये जाण्याचा. आम्ही देव मानतो न मानतो ही गोष्ट वेगळी, पण आम्हाला अधिकार भेटला पाहिजे. पण अगोदरचा सत्याग्रह झालेला असतो, त्यामुळे तुमच्या आंबेडकर करार होतो आणि असं करतोय. ज्यावेळेला रामाचा रथ बाहेर येईल त्यावेळेला एका बाजूला स्पृश्य समाज, एका बाजूला अस्पृश्य समाज रामाचा रथ ओढतील. मात्र ती वेळ येते, वेळेच्या अगोदर 1 तास स्पृश्य समाजातील लोक तो रथ ओढतात आणि पूर्ण नाशिक मधून फिरतात. हे ज्यावेळेला लोक तिथे जातात त्यावेळेला परत काठी मारतात, परत त्याच्यावर दगड फेकतात. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये विचार येतो, मी हिंदू म्हणून मरणार नाही, मी हिंदू म्हणून मरू शकत नाही. कारण की जर मी त्या धर्माचा आहे म्हणून जर मी तर माणूस जर मुकत असेल तर तो धर्मच मला नको. आणि 1935 साली एवढ्यामध्ये नाशिकच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घोषणा करतात, मी हिंदू म्हणून जर जन्मलो असतो तर हिंदू म्हणून मरणार नाही. आता त्यावेळेला हे जे आंदोलन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आंदोलन, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आंदोलन गांधीजींना समजतात. गांधीजी आंबेडकरांना बोलवतात की माझी भेट घेण्यासाठी या, मुंबईमधली घटना आहे. गांधीजींना भेटण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातात. गांधीजी म्हणतात, आंबेडकरजी तुम्ही अस्पृश्यांचा लढा उभारलाय, पण अस्पृश्यांच्या मध्ये सुधारणा व्हाव्या यासाठी काँग्रेसनं 1 लाख रुपये खर्च केलेले आहेत. हे अत्यंत हुशार असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते म्हणतात 1 लाख रुपये जर काँग्रेसने खर्च केले असते तर आउटपुट दिसतोय का? आहे तीच परिस्थिती सुरू आहे. गांधीजी म्हणतात की जर तुम्ही अस्पृश्यांचा लढा एका बाजूला करायला सुरू ठेवला तर स्वातंत्र्याचा लढा आपला सुरू होईल. त्यामुळे तुम्ही लढा बंद करा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गांधीजींच्या समोर बोलले त्यावेळेला कोणाचे धमक नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गांधीजी महात्मा फुले बोलत नव्हते. स्वातंत्र्य मिळवता इंग्रजांच्या विरुद्ध हे इंग्रज शासन या देशावर आले 120 वर्षांपासून. त्यावेळेला तुमच्याबरोबर पूर्ण भारत देश आहे. हा कितपत पडलेला माझा समाज आहे, 2-2.5 हजार वर्षांपासून आहे आणि एकटा मी लढतोय. तुमच्या आंदोलनामध्ये माझ्या आंदोलनामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथून उठून येतात. त्यानंतर सायमन कमिशन, त्या अगोदर सायमन कमिशन आलेले असते, मात्र काही निर्णय लागलेला नसतो. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला बोलवलं. ज्या गोलमेज परिषदेमध्ये गांधीजी गेले होते त्या ठिकाणी तुम्हाला मी संभाषण सांगतो. गांधीजींचं असं मत होतं की हिंदू समाज आणि अस्पृश्य समाज हे एकच आहे. शीख वेगळे आहेत, मुस्लिम वेगळे आहेत, त्यांना आपण वेगळ्या पद्धतीनं न्याय देऊ शकतो. आता त्यांना वेगळा देता कामा नये, कारण आम्ही एकच आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांना त्यावेळेला कंटाळून सांगतात, इंग्रजांबरोबर बोललो होतो ते. इंग्रजांना कंटाळून सांगतात की तुम्ही ज्या वेळेला नव्हता त्यावेळेला आम्हाला शिक्षण नव्हतं, तुम्ही आला आम्हाला शिक्षण मिळत नाही. तुम्ही नव्हता आम्ही गावामध्ये जाऊ शकत नव्हतो, तुम्ही आता आला आम्ही आता गावामध्ये जाऊ शकत नाही. तुम्ही नव्हता आम्हाला शिक्षण नव्हतं, तुम्ही नव्हता आम्हाला पाणी प्यायला नव्हतं. तुम्ही अशा काय सुधारणा केल्या तुम्ही येऊ? इंग्रजांच्या लक्षात येतं या समस्येसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि इंग्रज स्वतंत्र मतदारसंघाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मागणी होती ती मान्य करतात. आणि गांधीजींनी सांगितलं तुम्ही जो निर्णय द्याल तो मला मान्य. मग निर्णय असा येतो की स्वतंत्र मतदारसंघाची मागणी तुमची मान्य, पण तशी मागणी आल्यानंतर गांधीजी म्हणतात की नाही असं होणार नाही. ज्यावेळेला त्यांचा समोर होता पुढचा पर्याय सांगतो त्यावेळेला गांधीजी येरवाडा
जेलमध्ये उपोषणाला बसतात. हा जो प्रसंग आहे निर्मळा जेलमध्ये, बघा गांधीजींची विचारसरणी वेगळी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी वेगळी, कोण मोठं कोण छोटं ह्याबद्दल मला सांगायचं. जे प्रसंग इतिहासामध्ये घडलेले आहेत त्या प्रसंगावर मला या ठिकाणी बोलायचं. ज्यावेळेला गांधीजी उपवासाला बसले एवढ्या जेलमध्ये, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसमध्ये फार देशपाठीवरचे मोठमोठे नेते भेटायला आले. आंदोलन थांबवा. देशातले काय वेगवेगळे जे लोक होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. तुम्हाला सोडणार नाही गांधीजींना काय झालं तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की ह्या समुदायासाठी फार कष्टातून मी हा निवाडा निवडून घेतलेला आहे आणि आता मला माघार घ्यायची नाही, त्यापेक्षा मला पुढच्या खांबावर फाशी द्या, पण मला माघार घ्यायला लावू नका. 3-4 दिवसानंतर कस्तुरबा गांधी येतात आणि परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात येतं की जर मी माघार घेतली नाही आणि गांधीजींच्याकडून प्राण गेले तर माझ्या समाजातला शेवटातला व्यक्ती सुद्धा जिवंत राहणार. मग हा निवडा कोणाचा? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या क्षणी निर्णय घेतात आणि त्या ठिकाणी पुणे करारावर सही होती आणि राखीव मतदारसंघ आपल्याला मिळाला. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी कधी मान्य होता. डॉक्टर बाबासाहेब आयुष्यभर म्हणत होते मला तो पुणे करार तेवढा जायचा, कारण 2 वेळा लोकसेवेला ते पडले होते त्यावर. आता तो काय होतं त्या डिटेलमध्ये काय बोलत नाही. 1935 सालामध्ये आणि त्यावेळेला रमाई ज्यावेळेला धमकी येत होते त्याला रमाई म्हणत होते साहेब न्याय तुम्हाला, मी संरक्षण देईल, तुमच्या समोर ढाल म्हणून उभी राहील. ती रमाई तुम्ही हास्य करता, ठीक आहे मी करतो, मला जे काय करायचं ते. तीच रमाबाई 1935 साली त्यांना आजारी पडली. टीबीचा रोग होता, क्षयरोग. हे बघा 4 मुली गेली होती. 5 वर्षाची असताना आई गेली होती. वयवर्ष 22 असताना वडील गेले होते आणि त्यांचं वयवर्ष 41 असताना 37 वर्षांच्या रमाई मरणावस्थेत होते. विचार करा, प्रवास सहज सोपा नाही तो. रमाई नाही म्हणतात काळजी करू नकोस, तुझ्यासाठी मी अमेरिकेचा डॉक्टर बघेल, तुला या आजारातून उठवेल. रमाई म्हणते साहेब ह्यातून आता मी उठेन असं मला वाटत नाही, तुमच्या बरोबर माझं मी आयुष्य काढलंय, माझी फक्त एक शेवटची इच्छा आहे ती पूर्ण करा. बाबासाहेब म्हणतात सांग. रमाई म्हणते मला पंढरपूरच्या विठोबाला घेऊन जा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्या देवाला आपण चालत नाही त्या देवाच्या दारात तुला मी घेऊन जाऊ शकत नाही. अरे आपलं पंढरपूर आपण स्वतः उभारू. आणि तुम्हाला माहित असेल नागपूरची दीक्षाभूमी, मुंबईची चैत्यभूमी आणि 14 एप्रिलचा दिवस भारतातच काय अख्ख्या जगामध्ये साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईला विठोबाला घेऊन जात नाहीत. रमाईचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. किती जरी तुम्हाला साथ दिली असतील तरी विचारांबरोबर राहणार नाही. पाठीमागे 15 दिवसामध्ये माझं वयोबरोबर बोललं झालं. बऱ्याच मुलांची मला पुढे होत्या जयंतीच्या काळामध्ये आणि मी त्याला म्हटलं की 22 प्रतिज्ञा मंदिरामध्ये लाव. मला काय कोण वाचतं तेव्हा आणि कोण त्या पाळतं तेव्हा म्हटलं कोण वाचू आता कोण पाळू किंवा न पाळू आपलं काम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आयुष्याचा विचार त्या प्रतिज्ञेमध्ये आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी लावलेले आहे. परिस्थिती काय आहे की त्यातल्या 22 पैकी सगळ्यात कोणच फॉलो करू शकणार नाही. जेवढे शक्य आहे तेवढ्या तर आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. जे अशिक्षित आहेत त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं ठीक आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराची प्रतारणा करतील न करतील. मात्र जे शिक्षित आहेत त्यांच्याबद्दल मला बोलायचं. ज्यावेळेला मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करतो त्यावेळेला ते म्हणतात की अरे हे विषयात एवढं मोठं विश्व आहे हे कुणी उभारलं असेल ना नारळ बरोबर की नाही. म्हणजे काहीतरी आहे इथं देव आहे. बाबासाहेब आंबेडकर चुकीचे आहे. मी क्वालिफाईड लोकांचं सांगतोय, मी क्वालिफाईड लोकांचं सांगतोय. त्यामुळे तू काय सांगतो का मला हे इथं बसणार पैसा आला समाजामध्ये मान्यता आली की ते म्हणणार की बाबासाहेब आंबेडकर चुकीचे होते. बाबासाहेब आंबेडकर
भारत देशामध्येच हे फक्त व्यापार सुरू आहे, जगामध्ये कुठेच व्यापार सुरू आहे. आणि पृथ्वीमध्ये समुद्रामध्ये जेवढी रेती असते अवकाशामध्ये त्यातला एक कण आहे. आणि तू त्याची काळजी करू नकोस, तू त्याची काळजी करण्याची गरज नाही. आणि तुझ्या प्रार्थनेनं त्याला काही फरक पडणार नाही. पण तुझ्या चांगल्या विचारानं त्या खितपत पडलेल्या आज ही समाजाला फरक पडू शकतो. ही परिस्थिती आहे शिक्षित लोकांची. बाबासाहेबांनी आर्टिकल 29 मध्ये सांगितलेलं आहे, कोणाला किती ऊर पडून घ्यायचं तेवढा घ्या, कोणाला देवदेव करायचं त्यांनी घ्या, मात्र माझ्या समाजाला जे मला फॉलो करतात त्यांनी मी सांगतोय ते करा. 2 डब्यावर पाहिजे अभ्यास त्यांना माहित आहे आर्टिकल 29. आणि त्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो प्रवास आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. कारण की 1943 साली 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. आणि भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेला भारत देशाला अत्यंत सुंदर अशी राज्यघटना 7500 जाती या देशामध्ये आहेत. ह्या सगळ्या जातींना फक्त 4 फूटमध्ये त्यांनी बसवलेलं आहे. ST SC OBC आणि ओपन. जातीयता करणारे बाबासाहेब नाहीत, जातीयता तोडणारे बाबासाहेब आहेत. हे संविधान आहे आपलं. आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले. त्यावेळेस त्यांना भरपूर हारापायचा सहन करावा लागला. मात्र त्यातून सुद्धा शरीराच्या अजिबात लक्ष न देता घरी पण कोण नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये फक्त समाजाचा विचार संविधान लिहिलं, फक्त देशाचा विचार. माझा देश 100 वर्षानंतर कसा असेल, 200 वर्षानंतर कसा असेल, अजिबात सुरू नव्हती. कारण त्यांची लढाई कुठल्या उच्चवर्णीय विरुद्ध नव्हती, त्यांची लढाई होती समाज व्यवस्थेविरुद्ध. आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या टप्प्यामध्ये, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गौतम बुद्धांकडे वळलेले दिसतात. 20-21 वर्ष त्यांनी हिंदू समाजाच्या लोकांना सुद्धा संधी दिलेली होती. घोषणा करून मात्र त्याच्या शेवटी लक्षात येतं अगदीच 50-52 दिवस अगोदर महापरिनिर्वाणाच्या अगोदर की बाबा मला धर्म परिवर्तन करावं लागेल, अन्यथा ह्या समाजाचं पुढं काय करायचं. त्या अगोदर मग ते रघुला जातात, कोलंबोला जातात. जागतिक बौद्ध महासंघाचे जे सदस्य होतात जागतिक, ही फार मोठी गोष्ट आहे. ते सदस्य होतात आणि आपल्या समाजाला सांगतात की माझं जे जीवन आहे हाच तुम्हाला संदेश आहे, नव्याने तुम्हाला संदेश द्यायची आवश्यकता नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही हा लढा पुढे नेण्याचा प्रयत्न करा, शक्य तर पुढे न्या, नाही तुम्हाला शक्य झालं तर आहे तिथे राहू नये, पण माघारी घेऊ नका. फार कष्टातून मी पर्यंत तुम्हाला आणले आहे. आणि त्यातून सुद्धा संविधान लिहून सुद्धा भविष्यामध्ये जर तुमच्यावर अत्याचार झाला तर जगामध्ये चायनामध्ये बौद्ध आहे, जपानमध्ये बौद्ध आहे, नेपाळमध्ये बौद्ध आहे, बरेच देश बौद्ध आहेत. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला अत्याचार झाला तर तुम्ही गौतम बुद्धांकडे वळा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी ते शेवटी आपल्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. त्यावेळेला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला दिसतात ते हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात की त्यांना शिक्षणासाठी बाहेर बसावं लागलं होतं. तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात की त्यांना पाण्याच्या घोटासाठी तरसावं लागलेलं होतं. तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात की पुन्हा आयुष्यामध्ये जवळचे सगळे मुलं, एक मुलगा सोडला तर जवळच्या सर्व व्यक्ती एक्सपायर झाल्या. हे तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करून देतात. हे तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, प्रज्ञा, शील, करुणा, जा आणि घरातल्या व्यक्तीवर लिहून ठेवा की उद्या तुम्हाला राज्यकर्ते जमात व्हायचा आहे. आणि आज ज्यावेळेला हयात होते त्याच वेळेला सर्व मंदिरांमध्ये पूर्ण भारत देशामध्ये कुठेही कसाही वावर होता. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात. आणि कोणतरी मग जयंतीला म्हणते की आपण त्याने साजरा करायचा की नाही
त्या जयंतीला मी एवढे पैसे देऊ की नको देऊ हे बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे बघून आपण करत असतो. हे लक्षात ठेवा. एका व्यक्तीच्याकडे बघून करत असतो आणि ती गोष्ट आयुष्यभरासाठी आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्याचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे असं मला वाटतं. एवढे बोलून मी माझ्या थांबवतो. जय भीम.